Hello student, in the today's lecture we see the next unit, that is array. What is meant by array, how to declare the array, and what is the use of array, that can be seen in this lecture. Okay, first we see the definition of array. ॲरे म्हणजे काय आहे, ॲरे ही टर्म का यूज केली जाते आणि त्याचे डेफिनेशन काय आहे ते आता आपण बघतोय. ॲरे इज द कलेक्शन ऑफ डेटा दॅट होल्ड्स द फिक्स नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ सेम डेटा टाईप. मीन्स व्हॉट, ॲरे म्हणजे काय असतं की कलेक्शन ऑफ डेटा असतो ज्यामध्ये सेम डेटा टाईपच्या व्हॅल्यू स्टोअर केल्या जातात. बाय युझिंग दॅट ॲरे विल बी डिक्लेअर्ड फॉर दॅट पर्पज. म्हणजे आपल्याला फॉर एक्झाम्पल तुम्ही इंटीजर डेसिमल नंबर जर तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं असेल तर तुम्ही इंटीजर टाईपचा व्हेरिएबल डिक्लेअर करत होता, बट त्या एका व्हेरिएबलमध्ये एकच व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकत होतो. व्हेन यू वॉन्ट टू स्टोअर द मल्टिपल व्हॅल्यू इन अ सेम व्हेरिएबल नेम, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला लाईक रोल नंबर हा 5 मुलांचा हवा असेल तर तुम्ही रोल नंबर 1, रोल नंबर 2, रोल नंबर 3, रोल नंबर 4, रोल नंबर 5 अशा पद्धतीने 5 व्हेरिएबल डिक्लेअर कराल आणि मग त्यांची व्हॅल्यू घ्याल. मग त्यामध्ये काय होतं की तुमचं जे काही स्पेस आहे प्रोग्रामची ती वाढते, ॲज वेल ॲज तुमचा जो टाईम आहे प्रोग्राम लिहिण्याचा तो पण वाढतो. मीन्स बिकॉज ऑफ दिस डिसॲडव्हान्टेज नेक्स्ट कन्सेप्ट इज कम इन टू द प्रोग्रामिंग इन सी, दॅट इज ॲरे. ॲरे कॅन यूज टू ॲक्सेस द कलेक्शन ऑफ डेटा विथ अ नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ अ सेम टाईप. म्हणजे जसं तुम्हाला रोल नंबर सेम टाईपचा होता, ओके, आणि व्हॅल्यू नंबर ऑफ होती, त्या नंबर ऑफ व्हॅल्यूसाठी आपण सिंगल व्हेरिएबल डिक्लेअर करत होतो. बट बाय युझिंग ॲरे यू कॅन access this value into the only one variable. That is the use of array. Now the size and the type of arrays cannot be changed after its declaration. ज्या वेळेस तुम्ही ॲरेला डिक्लेअर करणार आणि त्यावेळेस जी साईज किंवा जो टाईप देणार तो थ्रू आउट द प्रोग्राम सेम राहील. यू डोंट चेंज, मीन्स तुम्हाला राईट नसणार आहे की नंतरून चेंज करण्यासाठी. एकदा डिक्लेअर केलं यू कॅन नॉट बी चेंज द ॲरे साईज अँड टाईप. Okay, if you want to say change the size and type at the runtime, it is not possible. You have to exit the output screen and then go to the program and then you can change over there. So according to this way you can change the size and type of the array. सो आता ॲरे म्हणजे कळलं तुम्हाला काय करायचं आहे की जिथे आपल्याला स्टोअर करायचे नंबर ऑफ रोल नंबर इन अ सिंगल व्हेरिएबल, ॲट दॅट टाईम यू क्रिएट ॲन ॲरे. एक एक्झाम्पल बघूया. इफ यू वॉन्ट टू स्टोअर द मार्क्स ऑफ 100 स्टुडंट यू कॅन क्रिएट ॲन ॲरे फॉर इट. म्हणजे सेम लाईक दॅट, जसं आपण तिथे रोल नंबरचं एक्झाम्पल बघितलं, हिअर यू वॉन्ट टू स्टोअर द मार्क्स ऑफ स्टुडंट. ओके, स्टुडंटचे मार्क्स तुम्हाला स्टोअर करायचे, बट किती स्टुडंटचे, 100 स्टुडंटचे. तर नॉर्मल जे काही आत्तापर्यंत प्रोग्रामिंग बघितलं आपण त्यामध्ये तुम्ही मार्क्ससाठी M1 हा व्हेरिएबल घेतला, तर 100 स्टुडंटसाठी तुम्ही कॉमा करून M2, M3 असं डॅश 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 अप टू M100पर्यंत व्हेरिएबल घेणार का? मीन्स इतक्या व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर परत त्यांची साईज जी काही व्हॅल्यू आहे ती ॲक्सेस करणार. मीन्स देअर वेअर लॉस्ट ऑफ मेमरी विल बी युटिलाइज्ड अँड टाईम विल बी एक्झिक्युशन टाईम विल बी व्हेरी मोर. आणि तो डिसॲडव्हान्टेज रिमूव्ह करण्यासाठी आपण कन्सेप्ट बघतोय ॲरे. सो दॅट्स वाय ॲरे चा यूज कळला. आता नाऊ एक्झाम्पल बघतोय आपण. 100 स्टुडंटचा डेटा डिक्लेअर करायचा आहे फॉर स्टोरिंग द मार्क्स. तर हा वे रॉंग होतो तिथे, ओके, त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. सो बाय युझिंग ॲरे वी कॅन क्रिएट द मार्क्स ऑफ 100 student. So for that purpose, same like your variable name, declaration syntax is over there. Here first data type, जो डेटा टाईप, ज्या डेटा टाईपचा तुम्हाला व्हॅल्यूज घ्यायचा त्याचा डेटा टाईप तिथे द्यायचा. देन नेम ऑफ युअर व्हेरिएबल, आता इथे व्हेरिएबल नेम तुमचा मार्क्स आहे. अँड आफ्टर दॅट इन द स्क्वेअर ब्रॅकेट पास द व्हॅल्यू, हाऊ मच व्हॅल्यू विल यू वॉन्ट टू स्टोअर इन टू दॅट व्हेरिएबल. आता 100 स्टुडंटचे मार्क्स घ्यायचे, सो त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्ही व्हॅल्यू काय पास केली, 100 पास केली. गॉट इट. अँड बाय दिस वे यू कॅन क्रिएट युअर ॲरे. सेम तुम्हाला जर इंटिजर टाईपचं घ्यायचं असेल तर फक्त डेटा टाईप चेंज होईल, ओके, INT. देन मार्क्ससाठी M1 व्हेरिएबल घेतला मी. अँड जर तुम्हाला 50 मार्क्स घ्यायचे 50 स्टुडंटचे तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये फक्त आपण काय करणार, 50 ही व्हॅल्यू काय करणार, राईट डाऊन करणार. मीन्स इट इंडिकेट्स द साईज ऑफ युअर ॲरे.
ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जी व्हॅल्यू आहे दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट द साईज ऑफ युअर ॲरे, हाऊ मच value you want to store into that particular variable, that will be indicate by using this size. Got it? So here array म्हणजे काय आणि त्याचा syntax समजला आहे. Now we see some examples where the concept of array can be used. जिथे ॲरेची कन्सेप्ट यूज केली जाते त्याचे एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे लिस्ट ऑफ टेम्परेचर रेकॉर्डेड एव्हरी हवर इन अ डे ऑर अ मंथ ऑर अ इयर. जो काही टेम्परेचरचा तापमान जे असतं आपलं रेग्युलरली रुटीनमध्ये किंवा मग महिन्याचं तापमान जर आपल्याला रेकॉर्ड करून ठेवायचं असेल, ओके, तर इन अ वीकचं जर तापमान तुम्हाला प्रोग्राममध्ये रेकॉर्ड करायचं आहे तर वीकमध्ये 7 दिवस असतात. 7 व्हेरिएबल डिक्लेअर करण्याऐवजी यू हॅव टू यूज द ॲरे ओव्हर देअर. सेकंड एक्झाम्पल आहे लिस्ट ऑफ एम्प्लॉईज इन ॲन ऑर्गनायझेशन. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये किती नंबर ऑफ एम्प्लॉईज आहेत हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे किंवा ॲक्सेस करायचं आहे, तर ॲक्सेस करण्यासाठी त्या एम्प्लॉईजचा नंबर इन्फिनिटी लेवलपर्यंत असू शकतो. मीन्स आपल्याला डायरेक्ट माहिती नसतो की किती नंबर ऑफ एम्प्लॉईज आहे. सो तुम्हाला जास्तीत जास्त एम्प्लॉईची व्हॅल्यू ॲक्सेस करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, ॲरे डिक्लेअर करणार. देन लिस्ट ऑफ प्रोडक्ट्स अँड देअर कॉस्ट सोल्ड बाय स्टोर. सेम प्रोडक्ट कोणते आहेत, मल्टिपल प्रोडक्ट्स कॅन बी ॲक्सेस बाय यूजिंग ॲरे ॲज वेल ॲज देअर कॉस्ट विल बी ॲक्सेस बाय यूजिंग ॲरे. देन टोटल स्कोर्स ऑफ क्लास ऑफ स्टुडंट. पूर्ण एका क्लासमध्ये जर 60 विद्यार्थी असतील तर 60 विद्यार्थ्यांचा जो काही रिझल्ट आहे तो जर आपल्याला ॲक्सेस करायचा असेल तर फॉर दॅट पर्पज वी हॅव टू डिक्लेअर्ड ॲज अ ॲरे. अकॉर्डिंग टू दिस वे मल्टिपल एक्झाम्पल्स आर यूज्ड फॉर ॲरे. ओके, ॲरेचा यूज करून खूप सारे एक्झाम्पल आपण क्रिएट करू शकतो. दीज आर द सम एक्झाम्पल, ओके, फ्रॉम विच यू हॅव टू क्लिअर द कन्सेप्ट ऑफ ॲरे वेअर द ॲरे कॅन बी यूज्ड. नाव after use of array, declaration syntax of array will be seen over here. Declaration syntax काय आहे, data type, ओके, देन नेम ऑफ ॲरे, देन साईज ऑफ ॲरे. ॲज ऑलरेडी आय टोल्ड यू की एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करताना त्याचा डेटा टाईप असतो, देन त्याचं नाव असतं. बट इन द ॲरे यू कॅन स्पेसिफाय द साईज इन टू द स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जो आपण साईज देतो दॅट साईज इंडिकेट्स हाऊ मच value of data will be stored into that particular variable. Now here example is float marks of 5. Here we declared an array mark. नाव झालं ॲरेचं मार्क ऑफ फ्लोटिंग पॉईंट टाईप. ओके, त्याचा टाईप झाला फ्लोटिंग पॉईंट अँड साईज झाली 5. दॅट मीन्स इट होल्ड्स द 5 फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूज. गॉट इट? नाव हाऊ टू ॲक्सेस द एलिमेंट ऑफ ॲरे that can be seen over here. You can access the element of array by indices. ॲरे मधले एलिमेंट आपण ॲक्सेस करतो बाय इंडायसेस. इंडायसेस म्हणजे त्या काय, त्याची इंडेक्स्ड व्हॅल्यू. जसं आपण आत्तापर्यंत बघितलं की मार्क्स ह्या व्हेरिएबलमध्ये आपण 5 साईज देतो आहे. 5 साईज मीन्स 5 1 2 3 4 5 स्टुडंटचे मार्क्स तिथे काय झाले पाहिजे, तुमचे सेव्ह झाले पाहिजे. मीन्स अकॉर्डिंग टू दिस व्हॅल्यू you have to specify the index for that particular variable for accessing the element or the accessing the value of that particular array. जसं इथे आपण इंडिकेट करतोय how many, okay, that how many is nothing but the index value for that particular array. So one thing is remember over here, your array will be always start the index value from 0 up to the n-1. n-1 means n is the size and साईजपेक्षा 1 ने कमीपर्यंत आपण त्या पर्टिक्युलर ॲरेच्या व्हॅल्यूजला ॲक्सेस करतो. सो दॅट्स सो इन दिस एक्झाम्पल हिअर सी, सपोज यू डिक्लेअर्ड अन ॲरे मार्क्स ॲज अबो. द फर्स्ट एलिमेंट इज मार्क ऑफ 0, सेकंड एलिमेंट इज मार्क ऑफ 1 अँड सो ऑन. मीन्स जसं इथे मी 1 2 3 4 5 तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं इंडायसेसचं. बट इन द ॲरे युअर indices will be always start from 0th location. That's why marks of first element will be accessed by m of 0, then second element will be accessed by m of 1 and so on up to the size of n-1. Got it? अशा पद्धतीने तुम्ही काय करताय, ॲरेच्या एलिमेंट्सला ॲक्सेस करताय. सम फ्यू की पॉईंट्स हिअर टू रिमेंबर ऑलवेज. ओके, ॲरे हॅव 0
ॲज द फर्स्ट इंडेक्स, नॉट द 1. ऑलवेज रिमेंबर, ॲरेची फर्स्ट इंडेक्स कधी पण काय असते, 0 असते, 1 नसते, लाईक दिस. ओके. आफ्टर दॅट, इफ द साईज ऑफ ॲरे इज एन, मीन्स ॲरेची साईज जर 5 असेल तर कुठपर्यंत ॲक्सेस करेल, लास्ट एलिमेंट असेल तुमचा n-1, मीन्स दॅट बिकम्स 4, बिकॉज युअर इंडेक्स विल बी स्टार्ट फ्रॉम 0. सो 0 to 4 is nothing but your total array size is 5. After that, same like I'll explain here. Same example is here. In this example, marks of 4, suppose the starting address of marks of 0 is 2120, then the next address marks of 1 2124, because it is having the integer or floating point, so त्या डेटा टाईप हॅविंग 4 बाईट मेमरी. सो नेक्स्ट जो ॲरे आहे तो 4 लोकेशन नंतरून सेव्ह होतो. ओके. देन ॲड्रेस ऑफ मार्क्स ऑफ 2 विल बी 2128. सो डिफरन्स बिटवीन 2 व्हेरिएबल ॲड्रेस इज 4, बिकॉज युअर डेटा टाईप कॅन स्टोअर द 4 बाईट ऑफ मेमरी ओव्हर देअर. सो अँड सो ऑन. इट इज बिकॉज ऑफ द साईज ऑफ फ्लोट इज 4 बाईट. इथे फ्लोटची साईज किती आहे, 4 बाईट. त्यामुळे त्या साईजवर डिपेंड तुमच्या ॲरेच्या मेमरी लोकेशन्स असतात. अकॉर्डिंग टू दॅट वे यू कॅन स्टोअर द ॲरे व्हॅल्यू इन टू द मेमरी लोकेशन. गॉट इट. तर ह्या गोष्टी लक्षात असू द्या नेहमी. सर्वात पहिली गोष्ट परत एकदा रिपीट करते, ॲरेची इंडेक्स 0पासूनच स्टार्ट होते, 1पासून होत नाही. ॲरेचा लास्ट एलिमेंट हा नेहमी n-1 असतो. म्हणजे जर n तुमची साईज असेल तर साईजपेक्षा 1ने कमी तुमची लास्ट इंडेक्सची व्हॅल्यू स्टोर्ड असते त्या लोकेशनला. आणि जेव्हा तुम्ही ॲरेमध्ये मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करतात तर त्याची मेमरी लोकेशन जर इनिशियल मेमरी लोकेशन दिलेली असेल तर पुढच्या मेमरी लोकेशन ह्या डिपेंड करतात त्याच्या साईजवरती, डेटा टाईपवरती. डेटा टाईप हॅविंग हाऊ मच साईज, according to that way your next variable will be stored on that particular location. Got it. After that, array will be work how, that will be see here. Suppose you declared an array of 10 elements, let's say integer type of variable, that is test array, having the size 10, means you can use the array members from the test array 0 to 9. If you try to access the array element outside of its bound, let's say rest of array 12, the compiler may not show any error. However, this may cause unexpected output, undefined behavior. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या ॲरेची साईज 10च असेल, ओके, आणि तरी पण तुम्ही 12 लोकेशनवरची साईजचा व्हॅल्यूला काय करताय, ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करताय. मीन्स वॉट, त्यावेळेस काय होतं आहे की कंपायलर तुम्हाला एरर तर नाही देणार, प्रोग्राम तुमचा बरोबर आहे असंच एक्झिक्यूट होईल, बट ज्यावेळेस आउटपुट डिस्प्ले होईल त्यावेळेस अनडिफाईन व्हॅल्यू तिथे काय होणार आहे, तुम्हाला शो होणार आहे. सो ऑलवेज रिमेंबर, जिथपर्यंत साईज आहे ॲरेचं तिथपर्यंतच यू कॅन ॲक्सेस द व्हेरिएबल ॲज वेल ॲज यू कॅन टेक द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. गॉट इट. सो दिस थिंग्स आर रिमेंबर रिगार्डिंग टू ॲरे कन्सेप्ट. आफ्टर दॅट, हाऊ टू इनिशलाइज अन ॲरे. इनिशलाइज कसा करायचा ॲरे. आता डिक्लरेशन कळलं, सिंटॅक्स काय आहे डिक्लरेशनचा कळलं. आता त्याच्यामध्ये व्हॅल्यूज कशा घ्यायच्या. आत्तापर्यंत आपण बोलतो मार्क्स घ्यायचे 5 स्टुडंटचे ॲट अ टाईम. तर मार्क्स घेताना त्या व्हॅल्यूज इनिशलाइज कशा करायच्या, तर त्यासाठीचा सिंटॅक्स आहे. सी द एक्झाम्पल, इंटीजर डेटा टाईप. ओके, डेटा टाईप लिहिल्यानंतर नेम ऑफ ॲरे, देन साईज ऑफ ॲरे, लगेच त्याच्या पुढे इक्वल्स टू साईन देऊन कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये जितकी नंबर ऑफ ॲरेची साईज तुम्ही घेतले तितके नंबर ऑफ व्हॅल्यू काय करायचे आहे, पुट ऑन करायचे आहे बाय गिविंग द सेपरेशन यूजिंग कॉमा ऑपरेटर. कॉमा ऑपरेटरचा यूज करून काय करायचं आहे, तुम्हाला तिथे व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत, इनिशलाइज करायच्या आहेत. सो सी हिअर हाऊ टू इनिशलाइज द ॲरे. Integer marks of 5 equals to open curly bracket. Here we are initializing or storing the marks of 5 subject. First is 9, 4, 6, 3, 5 by separating the comma operator. After completion of storing the value, curly bracket close kara and then end of the statement, that is semicolon, will be over here. Another method for initialize the array during the declaration is that same like previous declaration, only the difference is that here you cannot specify the size. साईज दिली नाही तरी चालते.
ओके. सो दीज आर द टू वे टू इनिशलाइज अन ॲरे. तर अशा पद्धतीने लोकेशनला व्हॅल्यू कशी असाइन होईल, मार्क ऑफ 0ला 9 जाईल, मार्क ऑफ 1ला 4 जाईल. मीन्स तुमच्या मेमरी लोकेशनमध्ये 9 4 6 3 5 हा अशा पद्धतीने स्टोअर होईल. 0 1 2 3 4 मीन्स दिस इज द लोकेशन ऑफ ॲरे. ओके. 0th लोकेशनला 9 जाईल, 1th लोकेशनला 4 जाईल, सेकंड लोकेशनला 6 व्हॅल्यू जाईल, अँड थर्ड लोकेशनला 3 व्हॅल्यू जाईल, अँड फोर्थ लोकेशनला 5 व्हॅल्यू जाईल. मीन्स दिस इज द इंडेक्स पोझिशन अँड दिस इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ युअर ॲरे. गॉट इट. अँड दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ ॲरे. सो हाऊ टू इनिशलाइज आणि त्याची व्हॅल्यू आफ्टर इनिशलायझेशन ॲक्सेस करताना कोणत्या पर्टिक्युलर पोझिशनला सेव्ह होते ते समजलं आहे. ओके. नाव array having the basically three types. Okay. First type is one dimensional array, second type is two dimensional array, and third type is multi-dimensional array. So we will see one by one type in the detail with the help of example. In the today's lecture we complete the one dimensional array. ॲरे म्हणजे काय कळलं आहे, त्याचे रूल्स कळले आहे, डिक्लरेशन कळलं आहे, इनिशियलायझेशन समजले. सो नाऊ वी मूव फॉरवर्ड द टाइप्स ऑफ ॲरे. फ्रॉम दॅट फर्स्ट टाइप विल बी see over here, that is one dimensional array. So see here what is mean by one dimensional array. सगळ्यांना मॅट्रिक्स माहिती आहे तुम्हाला. ओके. तसं तुम्ही मॅट्रिक्स यूज करता, सेम लाईक दॅट तुमचा ॲरे पण आहे. तर वन डायमेन्शनल म्हणजे काय, ज्या ॲरेमध्ये एकच डायमेन्शन असते. मीन्स वॉट, the definition of one dimensional array is nothing but a list of atom can be given one variable name using only one subscript, and such a variable is called as single or one dimensional array. म्हणजे काय की तुमचा जो काही ॲरे आहे तो एका सिंगल व्हेरिएबलमध्ये सिंगल सबस्क्रिप्टमध्ये वर्क ऑन होतो. किंवा असंही म्हणू शकता की ज्यामध्ये डायमेन्शन व्हॅल्यू तुमची ओनली वन असते. बिकॉज ऑफ साईज तुमचा जो काही कॉलम्स असतात ते इन्क्रीज असतात, बट रो जी आहे ती तुमची काय असते, सिंगल असते. जिथे रो एकच असेल बट कॉलम व्हॅल्यू इज मल्टिपल अकॉर्डिंग टू द साईज ऑफ ॲरे, दॅट काइंड ऑफ ॲरे इज कॉल्ड ॲज वन डायमेन्शनल ॲरे. गॉट इट. अशा स्ट्रक्चरला म्हटलं जातं वन डायमेन्शनल ॲरे. सो सिंटॅक्स ऑलरेडी माहिती तुम्हाला. ॲरे डिक्लेरेशनचा सेम सिंटॅक्स आहे वन डायमेन्शनल ॲरे डिक्लेअर करण्यासाठी. आफ्टर दॅट दीज आर द सम एक्झाम्पल ऑफ ॲरे. ओके. फ्लोटिंग पॉईंट ॲरे, इंटिजर टाईप ऑफ ॲरे, अँड कॅरेक्टर टाईप ऑफ ॲरे. सो हिअर वी सी हाऊ टू एक्झॅक्टली स्टोअर द ॲरे इन द वन डायमेन्शनल. ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलं आहे. ओके. नंबर 0वरती सेम कन्सेप्ट जो सिम्पल ॲरे आत्तापर्यंत आपण बघितला, दॅट इज नथिंग बट युअर वन डायमेन्शनल ॲरे. द टाईप स्पेसिफाईज द टाईप ऑफ द इलेमेंट दॅट विल बी कंटेंट इन अ ॲरे सच दॅट इंटिजर, फ्लोट और कॅरेक्टर, अँड द साईज इंडिकेट्स द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेमेंट दॅट कॅन बी स्टोर्ड इनसाइड द ॲरे. म्हणजे इथे काय सांगितलं आहे की टाईप जो आहे तो टाईपच्या अकॉर्डिंग साईजवर डिपेंड आपण व्हॅल्यू स्टोअर करतो की किती व्हॅल्यू स्टोअर करायच्या. सो टाईप आणि साईज इज इम्पॉर्टंट फॉर द डिक्लेरेशन ऑफ ॲरे. ओके. सो हिअर वी डिक्लेअर द ॲरे ॲज अ नंबर 5. देन द कम्प्युटर रिझर्व्स द 5 स्टोरेज लोकेशन ॲज द साईज ऑफ द ॲरे इज 5 ॲज शोन इन बिलो. अशा पद्धतीने कम्प्युटरमध्ये एम्प्टी मेमरी स्पेस काय होते, अलोकेट होते फॉर द पर्टिक्युलर व्हेरिएबल ऑफ ॲरे. ओके. अकॉर्डिंग टू द इंडायसेस 5 आहे तर 0 to 4 पर्यंत पर्टिक्युलर ॲरेसाठी मेमरी अलोकेट झाली. इनिशियली इट इज एम्प्टी. ओके. आफ्टर इनिशियलायझिंग द व्हॅल्यू ऑफ दॅट ॲरे इट विल बी filled by the value according to the user given. ओके. सो युजरने जशा व्हॅल्यू दिल्या त्या पद्धतीने तुमच्या पर्टिक्युलर लोकेशनवरती व्हॅल्यूज काय होतील, स्टोर्ड होतील इन टू द मेमरी लोकेशन. ओके. दिस इज द मेमरी स्टोरेज लोकेशन ऑफ ॲरे व्हेरिएबल. आफ्टर दॅट इनिशियलायझेशन ऑफ वन डायमेन्शनल ॲरे. How to initialize the one dimensional array? After an array is declared, its element must be initialized. एकदा का आपण ॲरे डिक्लेअर केला
की त्यामध्ये व्हॅल्यू टाकणं गरजेचं आहे, मीन्स त्याचा यूज करण्यासाठी. सो दॅट्स वाय हियर in the C programming, array can be initialized at either two stages. First is compile time and second one is run time. कंपाईल टाईम आणि रन टाईम म्हणजे काय? कंपाईल टाईम म्हणजे आपण प्रोग्राममध्येच जेव्हा प्रोग्राम लिहितो त्याच वेळेस त्या ॲरेला काय करतो आहे, व्हॅल्यू असाइन करतो आहे. अँड रन टाईम म्हणजे जेव्हा तुम्ही आउटपुट स्क्रीनवरती असतात ब्लॅक विंडोवरती, त्यावेळेस तुम्ही युजरकडनं विचारून जेव्हा व्हॅल्यू टाकतो आपण, दॅट नथिंग बट रन टाईम. ओके, सो आता एक एक बघूया आपण. फर्स्ट आहे कंपाईल टाईम इनिशियलायझेशन. कंपाईल टाईम इनिशियलायझेशन ऑफ ॲरे. तर सिंटॅक्स आहे अगेन सेम लाईक युअर सिम्पल ॲरे. data type, then name of array, then size of array equals to curly bracket and their size values of array by separating the commas. ओके, व्हॅल्यू जी आहे ॲरेची ती सेपरेट केली जाते कॉमा ऑपरेटर. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ initialization of array at a compiled time. ओके, जे आपण ऑलरेडी सिम्पल ॲरेमध्ये बघितले. ओके, सो हियर नंबर व्हेरिएबल इज डिक्लेअर्ड for the array having 3 size and type is integer. So assign the values to each element. Okay, according to the values will be assigned. Starting value will be automatically stored to the array 0th location, and according to that next value will be stored by 1 by 1. Okay, तर हे आहे compile time initialization of array. Only one thing is remember, if we have more initializers than declared the size, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथे साईज 3च दिली आहे बट तुम्ही ते 0, 5, 4 कॉमा करून अजून एखादी व्हॅल्यू इनिशियलाइज करून ण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यावेळेस कंपायलर विल प्रोड्यूस ॲन एरर. त्यावेळेस तुम्हाला कंपायलर काय करतो, जेव्हा प्रोग्राम रन करायला जातात तेव्हा तुम्हाला कंपायलर एरर देतो. ओके, की आउट ऑफ ॲरे साईज यू आर इनिशियलाइज द व्हॅल्यू, अशा पद्धतीची एरर देतो. सो हियर कंपाईल टाईम इनिशियलायझेशन इज ओवर. गॉट इट. नाव सी द रन टाईम इनिशियलायझेशन. कंपाईल टाईममध्ये बाय युझिंग इक्वल टू ऑपरेटर आपण तिथेच व्हॅल्यू असाइन केली, आणि रन टाईम इनिशियलायझेशन मीन्स आउटपुट स्क्रीनवरती आपण व्हॅल्यू एंटर करणार आहोत. सो as we already seen the compile time initialization of variable value and runtime in the previous section, that is when you are using the runtime initialization, at that time you are using the formatted input function, that is scanf. scanf चा यूज करून तुम्ही काय करताय, व्हॅल्यू ॲक्सेस करताय, and that access value is called as runtime initialization. An array can also be explicitly initialized at runtime. For example, you have to write down this segment of code in the C program. तर कोड लिहिताना इनिशियलाइज करण्याचा, आता इथे मल्टिपल व्हॅल्यूज घेतो आहे आपण ॲट अ टाईम. सो तुम्हाला लुपिंग स्टेटमेंट शिकवले आहेत, त्या लुपिंग स्टेटमेंटचा यूज काय आहे, एकाच व्हेरिएबलला मल्टिपल व्हॅल्यू ॲक्सेस करण्यासाठी रिपीटेडली आपण लूप्सला यूज करतो. सो फॉर दॅट पर्पज हियर वी आर युझिंग फॉर लूप. ओके, तर फॉर, डू, व्हाईल आणि व्हाईल ह्यापैकी कोणतीही लूप तुम्ही यूज करू शकता. फॉर द बेटर यूज मीन्स सोप्यात सोपा यूज फॉर लूप इझिली समजतो. सो दॅट्स वाय आय एम रायटिंग ओवर फॉर लूप. आता इथे आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल इंटीजर एक्स ऑफ 10 हा ॲरे डिक्लेअर केला आणि त्याची व्हॅल्यू काय करतो आहे, इनिशियलाइज करतो आहे रन टाईम. सो फॉर दॅट पर्पज वी आर इनिशियलाइज द initial value of the array. You already know that initial value of array, starting value of array will be 0 up to n minus 1 means 9 पर्यंत. So for that फॉर लूपच्या सिंटॅक्सनुसार फॉर लूपमध्ये आपल्याला 3 गोष्टी करणं गरजेचं आहे. फर्स्ट आहे इनिशियलायझेशन, देन चेक द कंडिशन अँड देन इन्क्रीमेंट द व्हॅल्यू. सो इनिशियलायझेशन ऑफ दॅट फॉर लूप विल बी स्टार्टिंग फ्रॉम 0. सो दॅट्स वाय फॉर लूपमध्ये आपण एक एक्स्ट्रा व्हेरिएबल घेऊन आय इक्वल्स टू 0 लिहिलं. देन फॉर लूपचे जे काही व्हेरिएबल आहे ते सेपरेट होत्या बाय युझिंग सेमीकॉलन, नॉट अ कॉमा. सो दॅट्स वाय गिव द सेमीकॉलन. इनिशियलायझेशन झालं. नेक्स्ट आहे तुमचं चेकिंग कंडिशन. आय इज लेस दॅन 10 मीन्स जोपर्यंत आयची व्हॅल्यू 10पेक्षा लहान आहे, मीन्स काय आहे 9 आहे, तोपर्यंत ह्या व्हॅल्यूला आपण काय करणार आहोत, इनपुट घेणार आहोत. सो दॅट्स वाय अशा पद्धतीने कंडिशन केली की तुमचे ॲरेचे सगळे इलिमेंट ॲक्सेस पण होत आहे आणि प्रॉपर कंडिशन चेक होते.
आणि ॲरेचे इलेमेंट ॲक्सेस झाल्यानंतर परत त्याने कंटिन्यू नको करायला, दॅट्स वाय कंडिशन विल बी प्रोव्हाइड ओव्हर देअर. सो आय इज लेस दॅन 10 म्हणजे 10पेक्षा कमी आहे तोपर्यंत इनपुट घेत चला. देन आय प्लस प्लस इट इज यूज फॉर इन्क्रीमेंटिंग द लोकेशन 1 by 1 फॉर स्टोरिंग द व्हॅल्यू. ओके, सो इन्क्रीमेंट ऑपरेटरचा यूज ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. 1 by 1 तो काय करतो, इन्क्रीमेंट करतो व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबलला. सो फॉर लूप लिहिल्यानंतर आता त्याच्यामध्ये कोड काय लिहायचा आहे, फॉर टेकिंग द इनपुट व्हॅल्यू. ओके, फॉर इनिशियलायझेशन ऑफ ॲरे ॲट अ रन टाईम. सो फॉर दॅट पर्पज वी आर युझिंग फॉर्मॅटेड इनपुट फंक्शन दॅट इज scanf. That syntax is same for accessing the value as an integer type. So in the control string %d conversion character is used. After complete the conversion character, argument will be passed, on for which argument you have to take the input. That argument variable is named x. That's why ampersand x, आतापर्यंत फक्त ampersand x द्यायचो address of that variable. But here in the array you are accessing the variable value towards the index position. That's why xच्या पुढे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण त्या पर्टिक्युलर ॲरेच्या लोकेशन्स देणार आहोत. मग लोकेशन्स 0 1 2 न देता डायरेक्ट व्हेरिएबल जो आपण फॉर लूपमध्ये यूज केला आहे तो व्हेरिएबल इथे द्यायचा. मीन्स अकॉर्डिंग टू दॅट व्हेरिएबल व्हॅल्यू विल बी पास्ड इन टू दॅट पर्टिक्युलर सेगमेंट अँड अकॉर्डिंग टू दिस त्याच पर्टिक्युलर लोकेशनवरती तुमची व्हॅल्यू जी तुम्ही इनपुट घेता ती प्लेस होणार आहे. सो दिस इज द वे to access the array value at a run time. Okay, in the runtime initialization of array, looping statements are almost compulsory. Looping statements are used to initialize the values of array one by one using assignment operator or through the keyboard by the user. So looping statement ने आपण assignment operator ने पण देऊ शकतो किंवा कीबोर्डने सुद्धा व्हॅल्यू देऊ शकतो by using scanf function. This is the way to initialize the value to the array at a runtime. आता एक प्रोग्राम बघूया. मीन्स फॉर दॅट पर्पज तुम्हाला 1 डायमेन्शनल ॲरे रन टाईम कसा इनिशियलाइज होता ते लक्षात आहे. सो ॲज अ जनरल स्ट्रक्चर सेज, फर्स्ट डिक्लरेशन ऑफ header file, then main function. After the main function, declaration of variable, but at this time declaration of variable is a array type as well as one dimensional array. That's why integer array and size will be passed for the one dimensional. After that, write down the one statement for displaying on the output screen what you are doing. तर त्यासाठी printf function मध्ये एक स्ट्रिंग पास केली, इंटर द 5 नंबर टू स्टोर देम इन अ ॲरे. ॲरेमध्ये व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी 5 नंबर इंटर करा असा मेसेज दिला. देन डायरेक्ट स्कॅनएफ लिहिता येणार नाही बिकॉज वी आर ॲक्सेसिंग द मल्टिपल व्हॅल्यूज. सो फॉर दॅट पर्पज लूपिंग स्टेटमेंट आर रिक्वायर्ड. सो फॉर लूप लिहिली. फॉर लूपचा जो काही सिंटॅक्स आहे त्याप्रमाणे इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल, कंडिशन अँड इन्क्रीमेंट ऑपरेटर्स सगळं लिहिल्यानंतरून त्या फॉर लूपच्या ब्लॉकमध्ये लिहायचं स्कॅनएफ फंक्शन दॅट इज यूज फॉर ॲक्सेसिंग द इनपुट by using the keyboard. After writing the scanf statement, ॲक्च्युअल ज्या व्हॅल्यू घेतल्या त्याच मिळत आहे का त्या प्रिंट करून बघायच्या आहे. फॉर दॅट पर्पज अगेन प्रिंटएफ फंक्शन चा यूज करून एक मेसेज डिस्प्ले केला की इलेमेंट्स फ्रॉम द ॲरे. ॲरेचे इलेमेंट्स कोणते आहे. देन फॉर लूप इज यूज फॉर ॲक्सेसिंग दॅट इलेमेंट व्हॅल्यू फ्रॉम द मेमरी लोकेशन. जे आपण युजर थ्रू व्हॅल्यू घेतल्या त्या मेमरी लोकेशनमध्ये स्टोअर्ड होता आणि त्या मेमरी लोकेशनवरून आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट करायच्या. सो त्यासाठी आपण अगेन फॉर लूप घेतली. ओके, इनपुट घेताना पण फॉर लूपचाच यूज करायचा आहे आणि आउटपुट डिस्प्ले करताना पण फॉर लूपचा यूज करायचा आहे इन टू द ॲरे. Again write down the printf function. Here we are display the value at a particular location also. That's why here I am passing the statement like element stored at a %d. A is the name of variable that is array. Okay, %d is nothing but the कन्वर्जन कॅरेक्टर मीन्स तिथे लोकेशन पण आपल्याला हवी आणि लोकेशन कोणत्या व्हेरिएबलमध्ये स्टोर्ड आहे आय. सो here I will be assigned value to this %d and array of I will be assigned to the value to this %d, and according to this way your value will be displayed onto the output screen after execution of program like this.
if you are in taking the input in the array like 23, 45, 32, 25 and 45, output will be like this. Elements in the array, okay, elements stored at a of 0 23, because a of 0 कसा येईल, because of this a of %d, आणि पहिली व्हॅल्यू गोइंग टू a of 0th लोकेशन like a of 0, okay, a of 1, a of 2, a of 3 आणि a of 4, because of we are giving the size as a 5. a of 0 ला 23 जाईल, a of 1 ला 45 जाईल, a of 2 ला 32 व्हॅल्यू जाईल, a of 3 ला 45 व्हॅल्यू जाईल and a of 4 ला 45 व्हॅल्यू 25 and 45 व्हॅल्यू जाईल. According to this way your array can be stored the values from the memory location by using one dimensional array. Got it? Okay, in this lecture we will see first array concept, what is mean by array, then declaration of array, then initialization of array. Okay, after initialization what are the types of array, from that we are seen one dimensional array. Into that again one dimensional array can be initialized by using two way, that is runtime initialization and compile time initialization, and here we see the program for the runtime initialization of one dimensional array. So got it? Okay, thank you.